गोंदे गावात जावयाची दगडानं ठेचून निर्घृण हत्या, परिसरात खळबळ. जालना तालुक्यातील गोंदेगाव शिवारात सासूच्या अंत्यविधीसाठी आलेल्या जावयाची दगडानं ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अंबड तालुक्यातील पाणेगाव येथील रहिवासी मच्छिंद्र दराडे वय वर्ष 55 हे काल आपल्या सासूच्या अंत्यविधीसाठी गोंदेगाव इथं आले होते। अंत्यविधी आटोपल्यानंतर ते परिसरातच थांबले होते। मात्र आज सकाळी गोंदेगाव शिवारात त्यांचा मृतदेह आढळून आला। प्राथमिक माहितीनुसार अज्ञात व्यक्तींनी मच्छिंद्र दराडे यांची दगडानं ठेचून निर्घृण हत्या केल्याचं समोर आलंय। घटनास्थळी मद्याच्या बाटल्या तसेच एक मोटरसायकल आढळून आल्यानं या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या घटनेची माहिती मिळताच जालना तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व पुढील तपास सुरू आहे। मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकांनी हालचाली सुरू केल्या आहेत। या निर्घृण हत्येमुळे गोंदेगाव परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। शिवारामध्ये काही घटना घडली मॉडेलची काय घडलेलं आहे? बरोबर आहे. गोंदेगाव शिवारामध्ये एक मर्डरची घटना घडलेली आहे। मच्छिंद्र कुंडीबा दराडे वय 55 वर्ष, राहणार पाणेगाव तालुका अंबड, हे त्यांच्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी आलेले होते आणि रात्रीच्या सुमारास ते तिथून त्यांच्या एका नातेवाईकाबरोबर गेलेत आणि त्यानंतर त्यांचं जे प्रेत आहे आज सकाळी आपल्याला मिळून आलेलं आहे। घटनास्थळ पंचनामा करण्यात आलेला आहे आणि त्यांचा जो मुलगा जो आहे पवन मच्छिंद्र दराडे याच्या फिर्यादीवरून आपण फिर्याद घेण्याचं काम करत आहोत। त्याच्यामध्ये अधिक तपास चालू आहे। काही कारण वगैरे कळलंय? नाही, सध्या तरी निश्चित कारण अजून कळून आलेलं नाहीये, परंतु जे संशयित आहेत मी सांगितलेले आहेत त्या संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर निश्चित कारण काय आहे हे आपल्या लक्षात येईल।